छत्रपती शाहूंनी जशी शिक्षण कार्यात उडी घेतली का नाही, तसं काहीतरी करावंसं वाटतं. हा समर्थांचा प्रसाद सर्व भाविकांसाठी आहे ना? आपण महात्मा फुल्यांचे वारसदार आहोत. म्हणूनच सगळ्यांना एकाच वेळी प्रसाद मिळाला पाहिजे. आम्ही पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरा मोडणार नाही. मी शिवाशिव कधीच मानली नाही. कोल्हापूरचं शाहू महाराज एवढं मोठं राजा असून ते असं कधी वागत नाहीत, आणि तुम्ही कोण लागून गेलात? आम्हाला तुमची गरज आहे. परंतु माझ्या काही अटी असतील. कारखान्याला जो काही नफा होईल त्यातून 10% नफा हा कामगार आणि गोरगरिबांच्या शिक्षणासाठी त्यांच्या वसतिगृहावर खर्च करावा लागेल. अरे याच माणसानं तुला हॉस्टेलच्या बाहेर हकललं होतं ना. मला तुमच्या या घाणेरड्या डावात सहभागी नाही व्हायचं. मागास वर्गांसाठी बोर्डिंग्स काढणं म्हणजे गावावर उपकार आणि मढ्याला शृंगार चढवण्याचा प्रकार आहे. बघू आता गावावर कोण उपकार करताय आणि कोण मड्याला शृंगार चढवतंय. पोरांनो, हे माझं घर, तुमचं बोर्डिंग हाऊस. अरे त्या भाऊराव पाटलाचे पोरं बोर्डिंगात उपाशी आहे. या आप्पासाहेब जसं माझं लेकरू आहे ना, तशी समधी माझीच लेकरं आहेत. माझ्या पोराला वाचव. गरीब घरच्या मुलांना संस्कृत शिकवणारा हा चांगला उपक्रम आहे. रयत शिक्षण संस्था, तिथं वस्ती तिथं शाळा नेणार. चला चला रे शिकूया सारे. तुम्हाला देणगी कमी पडू देणार नाही. काढून भेदांच्या भिंती. एका हातात नांगर आणि दुसऱ्या हातात लेखणी. ओसलों का बहुत पक्का लगता है. असं येणाऱ्या पिढीचं भविष्यातील चित्र असेल. एक होऊया सारे. पाहिजे तेवढी रक्कम मी देऊ शकतो, पण नाव माझं द्यायचं. एक वेळ मी माझ्या बापाचं नाव बदलेन, पण छत्रपती शिवाजी कॉलेज हे नाव बदलणार नाही. वी डोंट नीड अमेरिकन हेल्प, वी वर्क हार्ड. सभी जाति धर्म के बच्चे एक ही स्थान पर. खरा कर्मवीर आहे भाऊ. मैं साबरमती में नहीं कर पाया भौरव जी, वो काम